छगन भुजबळांच्या 22 संपत्तींवरती टाच आणलेली आहे। त्यापैकी एक संपत्ती मुंबईतील दादर पूर्व येथे ही इमारत आहे। साईकुंज नावाची इमारत आहे। या इमारतीवर देखील ईडीनं जप्ती आणली, टाच आणलेली आहे। या इमारतीचा इतिहास म्हणजे ही इमारत छगन भुजबळ यांच्या नावावरती आहे आणि या इमारतीचं रिडेव्हलपमेंटचं काम छगन भुजबळ यांनी मेसर्स चमनकर यांच्या एंटरप्राइजेसच्या माध्यमातून दिलं होतं। ते पुढे काम मेसर्स चमनकरने प्राईम बिल्डर्सचे गणपत शेठ यांना दिलं। पुढे जाऊन गणपत शेठ यांनी हा संपूर्ण व्यवहार केला, पण शासनाशी मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही आणि फक्त तोंडी या संपूर्ण इमारतीचा रिडेव्हलपमेंटचा प्लॅन आहे असं दिखावा केला आणि त्यानंतर 13.5 कोटी रुपये छगन भुजबळ यांनी मेसर्स चमनकरकडून घेतले आणि चमनकरने ते पैसे निस इन्फ्रास्ट्रक्चरला मिळवून दिले। निस इन्फ्रास्ट्रक्चरने ते पैसे 13.5 कोटी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे संचालक असलेल्या आर्मस्ट्रॉंग, भावेश आणि परवेश या 3 ते 4 कंपन्यांमध्ये पैसे वळते गेले। म्हणजे मुळात संपूर्ण पैशांची हेराफेर आणि हे पैसे आले कुठून, कसे आले, नेमकी ही इमारत कोणाची आहे, कशी काय आहे, हा संपूर्ण विषयाचा तपास ईडी करतायत। या ठिकाणी स्थानिक दुकानदार आपण त्यांना विचारूया, काका तुम्ही कधीपासून इथे काम करताय किंवा तुमचं दुकान कधीपासून? 60 वर्ष झाली सर। ही जी प्रॉपर्टी आहे नेमकी कोणाची आहे आणि काय वाद आहे प्रॉपर्टीचा? काय आयडिया नाही आम्हाला। छगन भुजबळांची प्रॉपर्टी म्हटलं असंच ऐकलं आणि एक्झॅक्ट माहित नाहीये साहेब आम्हाला। अगदी प्राईम स्पॉटला ही इमारत आहे। या इमारतीच्या समोरच्या बाजूला दादर टीटी सर्कलचा फ्लायओव्हर ब्रिज आहे आणि 2 मिनिटाच्या अंतरावरती दादर स्टेशन आहे। त्यामुळे किती प्राईम प्रॉपर्टी असेल त्याचा आपण विचार करू शकतो। आणि अशा पद्धतीने रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली शासनाची कोणताही पत्रव्यवहार न करता 13.5 कोटी रुपयांचा घोळ आणि 13.5 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे आणि त्या प्रकरणी आता ईडी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची चौकशी करते आणि त्याच प्रकरणी भुजबळ आता अटकेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।